पाऊस पाऊस. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता इथं पाऊस पडलेला आहे भरपूर आणि मुंबईमध्ये 2-3 दिवसापासून पाऊस पडतोय. मी तुम्हाला अपडेट दिलेलेच आहेत मागं. आणि आज पण पाऊस आहे. तर वेदांतला आणायला मी चाललेली आहे इकडे. तर छत्री घेऊन जायला लागतं, एवढा पाऊस आहे. तर घरी आज सगळे आलेले आहेत. रुपाली आली, आई आल्यात, पोरी आलेल्या आहेत. आणि आज शनिवार असल्यामुळे ना आज ते आलेले आहेत. आणि दर शनिवारची मला सुट्टी असते, त्याच्यामुळे मग त्यांना यायला भेटतं. नाही तर मग नाही येत. कधी कधी मी गेले तरच, नाही तर मग नाही. तर आज आल्या, तर त्यामुळं म्हटलं की आज काहीतरी छान असं फ्राय राईस बनवावा. तर त्याची आपली तयारी चाललेली आहे. इथं मी समीक्षाने येताना मला सांगितलं की मम्मा आपल्याला सगळं सामान घेऊन ये फ्राय राईसचं, आज फ्राय राईस बनवूया, काकू ते येणार आहेत म्हणून. तर म्हटलं ठीक आहे. तर आज माझ्या हातचं रुपालीला मी फ्राय राईस जो आहे तो खाऊ घालणार आहे. तर बघूया, आता तयारी करतो आम्ही. Happy birthday to you, Prisha. Happy birthday. Please happy birthday. अरे आता नाही काय? Happy birthday. कुणाला दीदीच्या हातचं खायचंय? हात करा. तू अजून कोण? हातवर कर ना पडली. हातवर करायचंय. आहे तुम्हाला? तुला? हातवर केलंय ना. तुला नाही खायचं नाही केला. अरे मी कधीच केलं ना. कुठं बघितलं नाही आम्ही बघितलं. नाही गेला बघितलं तर केलं. हां? हातवर हातवर केला नाही ना आता नाही. पहिली कोण म्हणली? प्रिशा. मग पहिला प्रिशाला. तर इथं मुलांना भूक लागलेली, कारण आता स्कूलमधून आले होते. तर त्याच्यामुळं आम्ही दोघी इथं चॉप करायला बसलेलो आहे. समीक्षा एकीकडून, मी एकीकडून. तर तिचं असं होतं की नाही मम्मा मीच करणार चॉप. तर तिला आवडतं भाज्या कापायला. तर म्हटलं अगं तू काप, पण मी पण तुला मग हेल्प करते, कारण मुलांना भूक लागली आणि पटकन झालं पाहिजे म्हणून. चाललंय ताईंचं राईस, व्हेज फ्राईड राईस. व्हेज फ्राईड राईस बनवते मी आणि सगळ्यांना खाऊ घालते. रुपालीला घालते खाऊ आज. ठीक आहे. मस्त केले. शिमला मिरची कापली. असे असे दाखवते. शिमला मिरची त्यांनी बघितलेले. याला काय म्हणते? हे बीन्स आहे. हे बीन्स आहे, हे गाजर, ही शिमला मिरची, कांदा टाकलाय. मला हे नाही आवडत कांद्याची पात, कारण पोरं काढूनच टाकतात, त्यामुळे म्हटलं नको आणायला. आता बघू घरगुती. मी तर कधी बनवलं नाही. चाललंय आता बनवायचं. आम्हाला नव्हतं यायचं बरं का, पाऊसच होता. आणि मी आधी फोन केला ताईंनी 1:30 वाजता यायचं आहे का. नाही म्हटलं, नाही यायचं म्हटलं, उद्या येईन म्हटलं. पण आईंचे जेवलं वगैरे म्हटलं यायचं का. मुलं फोन पुन्हा चालतं म्हटलं ताईंचं का तर म्हटलं आईंना म्हणलं आम्ही आलो एवढ्या पावसात आलो. शनिवारचा एकच दिवस असतो ना तुमचा यायचा, म्हणून म्हटलं फोन केला. मी आधी वाटच बघत होती, कारण तू काल म्हणली हा शनिवारी ये. आणि मग कॅन्सल म्हटलं जाऊ द्या उद्या नसतं जमलं घरी. रविवार म्हटलं तरी जमत नाही ना मग यायचं. चाललंय आता तयारी. जिरे वगैरे. हे बघा प्रिशा मॅडम पुढं बसून दादाच्या पोत घ्या, गव्हाचं पोत. प्रीती येणार आहे का? नाही सांगतो काय बनवलं. भाऊजींचा बड्डे, त्याच्यामुळे प्रीतीला इन्व्हाइट केले बड्डेला या म्हणून. आजच तर काय म्हणजे आईंचं बोलणं होतं रोज. आता मग भाऊजींसोबत बोलत होता. ते सकाळ संध्याकाळ फोन असतो, सगळ्यांना फोन असतो. तर ताई जवळ असते तर त्यांना फोन असतो. मला नाही भाऊजी म्हणजे आपलं
त्यांच्या लेखांना पण झाले का जेवण हे ते मेनूचं काय बनवलं आहे हा. जेवायला काय बनवलं, कोणती रेसिपी बनवली? तो एक मोठा प्रश्न आहे आमचाच नाही तर सगळ्यांचा. आज काय बनवायचं हा एक मोठा प्रश्न आहे. त्यासारखाच प्रश्न आहे. थोडंसं परतून घ्यायचं. त्या दिवशी बनवलं होतं ना एकदा, व्हिडिओ बघितलं मी. 2 वेळा बनवलं मी त्याला, पण काल व्हिडिओ. तर लवकरच प्रीती येणार आहे, म्हणजे असं मला कळलं रुपालीकडनं आणि आईंकडनं की प्रीती येणार आहे मुंबईला, कारण भाऊजींचा आहे बड्डे. तर त्यासाठी ते भाऊजी म्हटलं की मी माझ्या आईवडिलांकडे जाऊन बड्डे सेलिब्रेट करणार आहे, तर तिकडं मुंबईला जाऊया. तर ते येणार आहे. तर रुपालीच्या मनात असे प्रश्न आहेत की आता त्यांचं जे झालं मागच्या म्हणजे काही दिवसापासून जे चाललं होतं, तर त्याच्यामध्ये असं तिचं म्हणणं आहे की प्रीती माझ्यासोबत बोलणार नाही, किंवा ती आली तरी बोलेल का नाही हे माहीत नाही. ती तुमच्याकडे येईल किंवा मग आई आहेत म्हणून आईंकडे येईल, पण माझ्यासोबत ती बोलणार नाही, हे तिचं चालू आहे. पण एखादं माणूस असं कसं करू शकतं ना की आपण त्यांच्या घरी त्याच्याकडे चाललो आहे, हक्काने आपण एखाद्याला बोलू शकतो, रागवू शकतो. आणि असं राग धरणारातले मी पण नाही, रुपाली पण नाही आणि प्रीती पण नाही. तर त्याच्यामुळे ती राग धरणार नाही मला असं वाटते. पण रुपालीला अशी भीती वाटते की ती माझ्यासोबत बोलती की नाही काय माहिती. आपली साधी हे पोरं, लहान पोरं खाऊ शकतात एकदम साधं. तर समीक्षाने मस्त असा राईस वगैरे शिजवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. गेल्या वेळेस जसा चिकट झाला होता तसा ह्या वेळेचा भात चिकट अजिबात नाही आहे. तिनेच मी जोपर्यंत बाहेरून सामान घेऊन येईपर्यंत तिने भात वगैरे शिजवून ठेवला होता. तर आता इथं भाज्या पण आपल्या झालेल्या आहेत, छान शिजून झालेल्या आहेत. तोपर्यंत मी भातामध्ये तो मसाला जो आहे तो मिक्स करून घेतला तोपर्यंत. आणि इथं त्या दिवशी सारखंच झालं की एवढीशा कढईमध्ये सगळा मसाला जो सगळा भात जो आहे तो बसला नाही, त्याच्यामुळं मला पातेल्यामध्ये पण वेगळं हे करावं लागलं. तर अर्धा भात झालेला आहे, तर अर्धा भात मी मुलांना देते आणि अर्धा परतायचा राहिलेला तो आम्ही परतलेला आहे. तर अशा प्रकारे झालेला आहे. फ्राईड राईस जो आहे तो बनवून झालेला आहे आणि रुपालीला माझ्या हातनं मी आज चारणार आहे. तर कसं झालं आहे नक्की सांगा. तर मस्तपैकी झालं आहे बरं का. आता असं वाटतं की मस्त डिश जेवायला बसावं. आणि रुपालीची पण तीच हालत होती की ताई खूप छान झालं आणि खूप सुंदर असा वास येतोय वाटते. बघितलं का शेमलेस बॉय. चल चला मस्त झाले. जी आई खाल्लं तुम्ही? हो. प्रिशा कसं झालंय? चांगलं झालंय. प्रिशा कसं झालंय? छान लागतंय. आई ग खाली बघून खाते. थँक्यू खा. तर आम्ही बसलेले आहे सगळेजण जेवायला दुपारचं. तर भात असा होता त्याच्यामुळे तिखट नव्हता ना काय नव्हतं, त्याच्यामुळे प्रिशा पण एकदम छानपैकी खाऊ शकत होती आणि समीक्षा तर आवडीचाच आहे. तर आता जेवण वगैरे झालं, आता हे सगळे निघालेले आहेत. आम्ही थोडासा गप्पा वगैरे मारल्या, जास्त काही मारता नाही आले पण थोड्याशा मारल्या. आणि नंतर आता जेवण वगैरे केलं, चहा वगैरे झाला आणि आता फायनली ते निघालेले आहेत. बिग बॉस बघत होतो थोडा वेळ, तर आता चाललेले आहेत. कारण आता पाऊस पडायची भीती होती त्याच्यामुळे म्हटलं की आता आम्ही जातो. तर आता चाललेले आहेत. इथं ठेवा. बाय प्रिशू, बाय बाय मामा, बाय. हा हा बाय बाय. ती म्हणते बाय मम्मा. बाय प्रिशू. हा हा.